पहिला शमूएल अध्याय 2। हन्ना हिने प्रार्थना केली ती ही, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे। माझे मुख माझ्या शत्रूविरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे। परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच। आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही। गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो। शूरवीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत, जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढविला आहे। जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत, जे क्षुधित होते त्यास आता आराम प्राप्त झाला आहे। वंध्येला 7 मुले झाली आहेत, बहुपुत्रवती क्षीण झाली आहे। परमेश्वर प्राणहरण करीतो आणि प्राणदानही करीतो, तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो। परमेश्वर निर्धन करीतो व धनवानही करीतो, तो अवनत करीतो व उन्नतही करीतो। तो कंगालास धुळीतून उठवितो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करीतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते। कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे। तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील, पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील। कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही। परमेश्वराशी झगडणाऱ्यांचा चुराडा होईल, तो त्यांच्यावर आकाशातून गरजेल। परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील, तो आपल्या राजास बल देईल, तो आपल्या अभिषिक्तांचा उत्कर्ष करील। नंतर एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला, आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला। एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती। लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पिण्यास आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्यास लागे तितके याजक स्वतःसाठी घेई। शिलो येथे जे इस्रायल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करीत। वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञकर्त्यास म्हणत असे, भाजावयासाठी याजकास मांस दे, तो तुझपासून शिजलेले मांस घ्यावयाचा नाही, तर कच्चेच घेईल। पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे, असे जर यज्ञकर्ता त्यास म्हणाला तर तो म्हणे, नाही आता दे, नाही तर मी जबरीने घेईन। हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला। शमूएल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करीत असे। त्याची आई त्याच्यासाठी एक लहानसा झगा तयार करी आणि दरवर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई, त्यावेळी त्याला तो देत असे। एलीने एल्काना व त्याची स्त्री यास असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देऊ। मग ती उभयता आपल्या घरी गेली, आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या। इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला। एली फार वृद्ध झाला होता। त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले। तेव्हा तो त्यास म्हणाला, तुम्ही असली कर्मे का करीता? तुमची कुकर्मे या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत। माझ्या मुलांनो, असे करू नका। माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे
तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवित आहात. कोणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील? तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकत ना, कारण देवाला त्यास मारून टाकावयाचे होते. इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला. परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिस्रात फारोच्या घरी दास्य करीत होते, तेव्हा त्यास मी प्रगट झालो होतो की नाही? तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावे, धूप जाळावा आणि माझ्यासमोर एफोद ल्यावे. म्हणून इस्रायलाच्या सर्व वंशातून त्यास मी निवडून नेमिले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्रायल लोकांची सर्व हव्ये मी दिली की नाही? माझ्या मंदिरी जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पिण्याची मी आज्ञा दिली आहे, त्यास तुम्ही का लाथ मारिता? आणि माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस? यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मजसमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो. कारण जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. पहा, मी तुझा बाहू व तुझ्या पितृकुळांचा बाहू उच्छेदीन, व तुझ्या घरी कोणीही वृद्ध माणूस सापडावयाचा नाही असे दिवस येत आहेत. देवाने इस्रायल लोकांचा कितीही उत्कर्ष केला तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही. तुझे डोळे क्षीण होतील व तुझे मन शोकाकुल होईल. तरी पण तुझ्या कुळातील सर्वच पुरुषांचा उच्छेद करून त्यास मी आपल्या वेदीपासून दूर करणार नाही. तुझ्या घरी उत्पन्न होतील तेवढे पुरुष भरतज्वानीत मरतील. तुझे दोघे पुत्र हफनी व फिन्हास याचवर अरिष्ट येईल. हाच तुला इशारा होईल. ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील. आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन. तो माझ्या चित्ती व माझ्या मनी जे आहे त्याप्रमाणे वर्तेल. मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर वर्तेल. तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चौली पावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याचपाशी जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणते तरी काम मला द्या, म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.